शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवारांवर वेळ आली आहे असं विखे पाटील यांनी म्हटलंय। तर नाव घेऊन टीका करावी लागते याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलंय। दुसरा पर्याय नाही ना, आपल्या स्वतःच्या पक्षात जर माणसंच राहिले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे? असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे। जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे। ते एकत्र येतील का विरोध उभे राहतील हे मी सांगू शकत नाही ना। त्याचं उत्तर शरद पवार साहेबच देऊ शकतील, कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आणि राष्ट्राच्या व्यापक हिताकरता युत्या झालेल्या आहेत। आता ही युती होते मला माहीत नाही। म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय। जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असते। कल्याण पूर्वमधील पदाधिकारी माजी नगरसेवक यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। आमदार सुलभा गायकवाड, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। शिंदेंची सेना, ठाकरेंची सेना, मनसेतील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। तर कल्याण पूर्वमधील विविध पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। ठाकरेंची सेना, शिंदेंची सेना यासह काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मनसेतील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय। बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्तानं काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। मीरा भाईंदरच्या चौकात काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, तर बवियालाही सोबत घेणार असल्याची चर्चा इथे आहे। मात्र मुंबईत काँग्रेसकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। मुंबईत जरी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी मीरा भाईंदरमध्ये मात्र चित्र आपल्याला तसंच दिसणार नाहीये। या उलट चित्र दिसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। मी सध्या SK चौकामध्ये आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काँग्रेसकडून बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली वाहणारा जो बॅनर आहे तो इथले जिल्हाध्यक्ष प्रमोद जयराम सावंत आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन जे इथले माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत त्यांच्या वतीने लावण्यात आलेला आहे। आणि मीरा भाईंदरच्या SK स्टोअर चौकातील हा बॅनर सध्या चर्चेचा विषय यासाठी ठरतोय कारण मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। युतीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये, मात्र आगामी निवडणुका लक्षात घेत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकंदरीतच मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कुणाचा महापौर होणार याकडे सुद्धा लक्ष लागले। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मीरा भाईंदर। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील दिघा इथल्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। अमित ठाकरे यांचं नवी मुंबईत भव्य असं स्वागत करण्यात आलं। यावेळी ठाकरे गटाचे नेते MK मडवी यांचीही उपस्थिती होती। एक महत्त्वाची घडामोड आहे। मांडवा जेट्टीचे खांब हे कमजोर झालेत, ठिकठिकाणी प्लास्टर गळून पडलेलं आहे, लोखंडी सळई बाहेर आल्याचं चित्र आहे। ढासळलेल्या स्थितीमुळे जेट्टीची सुरक्षा धोक्यात आलेली, इथल्या नागरिकांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। या जेट्टीची दुरुस्ती करावी अशी मागणी आता केली जाते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच मांडवा जेट्टीमधून असंख्य प्रवासी जे आहेत ते मुंबई ते अलिबाग असा प्रवास करत असतात, मात्र आता ही जी जेटी आहे ती जीवघेणी झालेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर जेटीचे हे जे पिलर आहेत, ज्या पिलरवरती या जेटीचा हा पूल उभा आहे, ज्या पुलावरून असंख्य प्रवासी प्रवास करत असतात, तोच पूल जो आहे तो सध्या निकामी अवस्थेत झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्या पुलाचे जे पापुद्रे आहेत ते पूर्णतः निघालेले आहेत आणि त्यामुळे आतलं पूर्णतः स्टील जे आहे ते एकंदरीत बाहेर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सदरचा पूल जो आहे तो तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। राज वैशंपायन, TV9 मराठी, मांडवा।